महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व गरीब कष्टकरी महिलांच्या खात्यात दरवर्षी 1 लाख रुपये टाकणार, तसेच श्रीमंतांच्या मुलामुलींप्रमाणे प्रत्येक पदवीधर मुलाला अप्रेंटिसशिपचा अधिकार मिळवून देणार। हे करताना त्याला वर्षाला लाख रुपयेही देणार। मोदींनी या देशात केवळ 22 अब्जाधीश बनवले, मात्र आम्ही देशात कोट्यावधी लखपती बनवणार आहोत। केंद्रात आमचं सरकार येतात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशा अनेकानेक घोषणांचा वर्षाव काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सोलापूरच्या सभेत केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ बुधवारी राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडली। यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली। नरेंद्र मोदींनी आपल्या अब्जाधीश मित्रांचे 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलंय। 16 लाख कोटी रुपयांमध्ये काय होऊ शकतं याची माहिती देखील त्यांनी दिली व महालक्ष्मी योजना राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, त्याबरोबरच जीएसटी वरून टीका करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आयोगाची स्थापना करणार असल्याचंही यावेळी स्पष्ट केलं। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।